काय म्हणता शेतकरी मंडळी, हरभरा पेरणीची पूर्व तयारी म्हणून आपल्या सोयाबीनच्या वावराले आपण बैलजोडीची वखराची वई जी आहे हे मारून घेत आहे। आणि हे संपूर्ण तुम्हाला हिरवगार शिवार हिरवगार वावर हे दिसते। हे कुठल्याच प्रकारचं पीक नाही, म्हणजे जे आपण सोयाबीन हार्वेस्टरनं काढलं होतं त्या प्रेशरमुळे हे संपूर्णपणे दाणे जे आहेत हे वावरामध्ये हे फेकले जातात आणि मग हे संपूर्ण सोयाबीन जे आहे हे वर येते। आता एक थोडा विचार करा, जर आपण या सोयाबीनच्या वावराले पाणी न देता सोयाबीन वर न काढता किंवा वावर न ओलवता जर डायरेक्ट हरभराची पेरणी केली असती तर सोयाबीन किती आणि हरभरा किती निघाला असता याचा विचार आपण करा। म्हणजे आपलं सोयाबीन आपलं हरभराची पेरणी थोडे 10-8 दिवस थोडी लेट झाली, पण संपूर्णपणे हे सोयाबीन जे याचा पूर्णपणे खात्मा आता होणार आहे। कारण जर आपण हे सोयाबीन न मोडता न वर काढता जर पेरणी केली असती तर कितीतरी मोठा खर्च आपला डवरणी वखरणी तणनाशक निंदन खुरपणी डुब्बे याच्यावर गेला असता। आणि म्हणून एक चांगली रक्कम आपली आजच वाचली। म्हणजे शेतीमध्ये काम करताना संयम किती महत्त्वाचा आहे हे याच्यावर आपल्याला दिसते। आता फक्त याचा फायदा तर काय झाला, संपूर्णपणे वावर हे आपण स्प्रिंकर सहाय्याने ओलून दिलं होतं, नंतर अवकाळी पाऊस तयार पडला। नाही तर हे आपली बैलजोडी वही जे आहे हे 5-6 दिवसा अगोदरच तटकीन झाली होती आणि आज आपला हरभरा पेरणी असता, परंतु अवकाळी पाण्यामुळे थोडा आपला हरभरा लेट गेला। आता हे आपण फायदा काय आला आपला की संपूर्णपणे जे सोयाबीन आहे हे तर वर निघालंच, परंतु यामध्ये गांजार गवत हे जे गांजार गवत असतील किंवा इतर जे गवत असतील हे सुद्धा वर निघालं। म्हणजे जो पहिला लेअर असते गवताचा हा पूर्ण आता निघून गेलेला आहे। म्हणून आपला चांगलं रक्कम जे आहे तण व्यवस्थापनची हे चांगली वाचली। दुसरं म्हणजे आता या सोयाबीनचा बियोडसुद्धा आपल्या हरभरा पिकाला या जमिनीला त्या ठिकाणी लागणार आहे। आता हे पोंगे हे संपूर्णपणे वही आपली झालेली आहे आणि पूर्णपणे काळशार वावर जे आहे ती दिसते। म्हणजे थोडा जर संयम आपण शेतीमध्ये वापरला तर हमखास फायदाच आपला होतो। थोडे आपले 5-6 दिवस हरभरा पेरणी लेट झाली, परंतु चांगली दमदार कामगिरी तर होऊ राहिली। आता हे पहा, हे पूर्णपणे संपूर्ण हिरवगार वावर आहे आणि ज्या ठिकाणी वही मारली आता अर्ध्या घंटा अगोदर तर हे संपूर्ण काळाशार झालं। एकच दिवस यावर गेला। आता हे उभी नंतर आळवी अशी वही आपण मारणार आहे, नंतर उभं पेरणं करणार आहे। संपूर्णपणे हे रान हे काळाशार होणार आहे आणि आपली हरभरा पेरणी जी आहे हे 1 नंबर त्याटकीने होणार आहे। मागच्या वर्षी गेल्या वर्षी बरेच शेतकरी बांधवांनी काय केलं होतं की हरभरा आपला सोयाबीन जे हार्वेस्टरनं काढलं आणि लवकर हरभरा पेरणी करायची आहे म्हणून रोटर मारून डायरेक्ट हरभरा जो आहे तो पेरणी करून टाकली। पण नंतर जेव्हा त्यांचं सोयाबीन निघालं तर 80-90% शेतकरी बांधवांचे हरभरे हे मोड लागले आणि ज्यांचे राहिले त्यांचं कंबरला मोडलं निंदन करताना डवरणी करताना आणि खुरपणी करताना। म्हणजे एवढा भयंकर खर्च यायला आहे। तुम्ही विचार करा की 1 इंच जागा कुठं शिल्लक नाही, एवढं आपलं सोयाबीन जे आहे हे निघालेलं आहे। आणि म्हणून आता चांगल्या पद्धतीने आपण हे व्यवस्थापन जे आहे ते करून घेत आहे। दुसरं म्हणजे काय होते की संपूर्णपणे आपल्या जमिनीची धूप आहे हे वही केल्यामुळे आता बाहेर येते। म्हणजे बुरशी आणि आजाराचा धोका हा फारसा आपल्या हरभरा पिकाला आता होणार नाही। आता हे आपल्या घरचीच त्या ठिकाणी बैलजोडी आहे आणि म्हणून एखादी वही शिल्लकी बसली तर काही वांधा नाही। आणि आपले भीमराव सुद्धा काही वांधा नाही, घरचेच माणसं आहे का भीमराव? हो हर बोला महादेव। तर अशा पद्धतीनं हे जे वही जे आहे संपूर्ण मारून घेत आहे। हरभरा पिकासंदर्भात हरभऱ्याची बीज प्रक्रिया पेरणी हरभऱ्याची पहिली फवारणी दुसरी फवारणी तिसरी फवारणी घाटे अवस्था फवारणी आणि हरभऱ्याचं उत्पादन एकरी 10 क्विंटलपेक्षा जास्त आपल्याला कसं यावर्षी काढता येईल हे सविस्तर माहिती आपलं शेतीमित्र रोशन हे यूट्यूब असेल, शेतीमित्र रोशन हे फेसबुक असेल, याच्यावर वारंवार माहिती आपण शेतकरी बांधण्यात देत असतो। कारण शिक्षणाच्या भरोशावर आणि गेले 5 वर्ष झाले स्वतः मी शेती करत आहे। शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत त्यांचे काय मुद्दे आहेत हे अतिशय जवळून पाहिले आणि म्हणून शेतीला एक आधुनिक पद्धतीत जोड देताना आपलं उत्पन्न वाढलंच आहे, परंतु इतर शेतकरी बांधवांना फायदा व्हावा, खर्च कमी व्हावा। मेन गोष्ट म्हणजे कारण आता जर पाहिलं तर नवीन तंत्रज्ञान म्हणजे जास्त खर्च आणि बरेच लोक सांगतात की बा 10 फवारण्या मारा 12 मारा हे खत द्या एकरी 3 पोते खत द्या, तर हरभरा पिकाला जी काही आवश्यकता नाही आहे। आपण गेल्या काही वर्षाला फक्त एकरी 25 ते 30 किलो खत देत आहे, परंतु चांगलं खत देत आहे। हा सविस्तर व्हिडिओसुद्धा आपल्या फेसबुकला यूट्यूबला आलेला आहे। हरभऱ्याला आपल्या फक्त 3च फवारण्या असतात, म्हणजे खर्च कमी करून आपलं उत्पादन आपल्याला कशा पद्धतीने वाढवता येईल। कारण शेतकरी बांधवाचं नुकसान करायला बरेच लोक बसलेले आहेत त्या बोकांडीवर, हे आमचं औषध घेऊन जा हे खत घेऊन जा, पण शेतकरी साधा भोळा शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळावी कामाची माहिती मिळावी हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। आता हे संपूर्णपणे वैज्य हे आपल्याला करून घेत आहे आणि लवकर त्यामध्ये आपण हरभरा पेरणी जे आहे ते करून घेत आहे। शेतकरी बांधवांनो आपल्या हरभरा पेरणी तयारी
हे कुठपर्यंत आली ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि यावर्षी तुम्ही कुठल्या हरभऱ्याची व्हरायटी पेरणार आहात ते पण सांगा. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये आपण थांबणार येतच. काही प्रश्न आपले असतील नक्की विचारा. थांबू. जय जवान जय किसान.